सॉरी सम्राट शाळेतल्या विद्यार्थी घडवले आणि म्हणून त्यांचा हा शिवकल्याण पुरस्कार देऊन आपण सन्मान करतो। ही समिती दरवर्षी असाच हा सन्मान करत असते। एक मिनिट इकडे बघा। चला खालच्या गाड्याच्या माईक आहेत त्यातला एखादा माईक घ्या। कल्याणपूर्व सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी 39वे वर्ष असून यावर्षीची सार्वजनिक शिवजयंतीची मिरवणूक आपल्या सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी सुरुवात होत आहे। आणि यासाठी आज या ठिकाणी उपस्थित कल्याणपूर्वच्या लोकप्रिय आमदार सुलभाताई गायकवाड, या परिमंडळाचे DCP अतुलजी झेंडे साहेब, ACP घेटे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि प्रमुख उपस्थितीमध्ये इतर सर्व मान्यवर या ठिकाणी कल्याणपूरच्या उपस्थित आहेत। ती मिरवणूक या ठिकाणी सुरू होते आणि या निमित्ताने दरवर्षी कल्याणपूर्वमधल्या एका असामान्य कर्तृत्ववान अशा व्यक्तीला जो शिवकल्याण पुरस्कार दिला जातो, तो यावर्षीचा पुरस्कार आपल्या सर्वांचे परिचित गुलाबराव पाटील सर, सम्राट अशोक विद्यालयाचे प्राचार्य, त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे समितीच्या वतीने। गुलाबराव पाटील सर यांचं शैक्षणिक क्षेत्रातलं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग करून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने प्रशिक्षित करून समाजामध्ये त्यांच्याकडून विद्यार्थी चांगल्या पद्धतीने तयार होत आहेत आणि अशा हजारो विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत। आणि त्याचबरोबर त्यांच्या या सगळ्या कर्तृत्वाचा लेखाजोखा घेऊन आपल्या शासनाने सुद्धा त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा दिलेला आहे। आणि अशा व्यक्तींनी ज्यांनी कल्याणपूर्वचं नाव महाराष्ट्रामध्ये आज मोठं केलेलं आहे, अशा गुलाबराव पाटील सर यांना समितीच्या वतीने यावर्षीचा शिवकल्याण पुरस्कार मानाने सन्मानाने या विभागाच्या आमदार सुलभाताई गायकवाड, DCP श्री झेंडे साहेब आणि त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष श्री भगवान शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे। जयंती समितीचे आजी माजी सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं मी प्रथमतः मनापासून अभिनंदन, मनापासून त्यांचे आभार मानतो। खरं तर माझी मातृभूमी जरी धुळे जळगाव असले, पण कर्मभूमी मात्र माझे कल्याण आहे। गेल्या 30 वर्षापासून शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात केलेलं बहुमूल्य काम याची पोचपावती म्हणजे आजचा सन्मान। आजचा सन्मान हा केवळ माझा नसून पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालय संपूर्ण परिवाराचा सन्मान आहे। आणि या कल्याणसारख्या ऐतिहासिक नगरीत आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने जी सेवा करण्याची संधी मिळाली, त्या संधीचा आजचा सत्कार मला मिळाला। थँक्यू। समग्र
आणि आता आपण लगेच मिरवणुकीला सुरुवात करत आहोत. आपण एका महाराजांची मुकुट
कल्याणपूर्व सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती आयोजित ही आजची भव्य अशी शोभायात्रा समितीच्या वतीने आयोजित केलेली आहे। समितीच्या अध्यक्षा वंदनाताई मोरे आणि कल्याणपूर्वचा लाडके आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही आजची भव्यदिव्य अशी शोभायात्रा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या शोभायात्रेमध्ये जवळजवळ 10 ते 12 कल्याणपूरच्या शाळा, विविध प्रकारचे चित्ररथ, सामाजिक संस्था अशा सर्व उपस्थित राहिल्या आणि प्रचंड जवळजवळ 10 ते 15 हजार महिला आणि पुरुष शिवप्रेमी नागरिक या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। अतिशय भव्यदिव्य अशी ही मिरवणूक या ठिकाणी कल्याणपूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे। आधी सगळ्यांना मी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देते। आता पहिला तर आमदार आहेच आणि 39 वर्षानंतर शिवजयंतीची पहिली मी महिला अध्यक्ष झाली। आता ही परंपरा पडणार आहे, एक जेंट्स एक लेडीज। आणि कसं हे पुढे गेले नियोजनला, त्यासाठी राजू भाऊ, नाना सूर्यवंशी, विष्णू जाधव, रुपेश या लोकांनी मला सहकार्य केलं आणि आता सगळ्या जिजाऊ आहेत ना ह्या माझ्यासोबत आहेत। त्यामुळे ही जयंती आहे ना खूप चांगल्या प्रमाणात आणि खूप मोठ्या प्रमाणात आम्ही केलेली आहे आणि ह्याच्या पुढे करत राहणार आहे। आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जी जयंती आहे आणि ही जयंती देशभर साजरी होत आहे आणि खूप उत्साहात होत आहे। आणि आज या जयंतीचे अध्यक्ष मोरे आई आहेत, या म्हणजे महिलाही एक आहेत आणि मी ही एक आमदार या कल्याणपूर्वेची आहे। आणि आज आमची ही रॅली खूप उत्साहात मोठ्या संख्येने जमलेली आहे आणि मी सर्वांना या जयंतीनिमित्त शुभेच्छा देते। जय हिंद, जय महाराष्ट्र।
शिव